ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. इंग्लिशचं क्वेश्चन आहे, तर ते कोणतं प्रिपोजिशन बघा. टुडे देर इज मोर एम्फेसिस डॅश डॅश डोमेन एक्सपर्टीज अँड ग्लोबल एक्सपोजर ऑन. बारका बंगारा हे कशाचं वाण आहे? झेंडूचं वाण आहे. अर्का बंगारा हे कशाचं वाण आहे? झेंडूचं वाण आहे. गट जितका लहान तितकी चर्चा परिणामकारक असते. एक मानसिक प्रक्रिया ज्यामध्ये एक व्यक्ती ऐकण्यापासून ती स्वीकृतीपर्यंत पोहोचते त्याला काय म्हणतात? स्वीकृती प्रक्रिया. टिंबटिंबी या पिकामध्ये काही डहाळ्यांवर मिश्र कळ्या येतात. पेरू या पिकावर. खालीलपैकी आम्लधर्मी असलेली भाजी कोणती? टोमॅटो. टोमॅटो. Choose the option that best explain the highlighted phrase. The fact that today is her birthday. Slipped my mind. म्हणजे स्लिप माय माइंड याचा अर्थ आहे की फॉरगेट अबाउट इट. मी विसरून गेलो ती गोष्ट. खालीलपैकी कोणते एक कडधान्य पीक आहे? हरभरा. जिथे भौगोलिक रचना असमान असते आणि माती खूप धुपण्याजोगी असते तिथे टिंबटिंब सिंचनाचा वापर करतात. तर ठिबक सिंचन वापरतात या ठिकाणी. 160. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. टेन्स कोणता ते ओळखायचं आहे. डज युअर ब्रदर डॅश डॅश इंग्लिश स्पीक. डज युअर ब्रदर स्पीक इंग्लिश हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर यानंतर 161वा प्रश्न आहे. लंबोदर या समासाचा प्रकार ओळखा. तर लंबोदर आपण असं म्हणतो की लंब ज्याचे उदर आहे असा तो. गणपती म्हणजे गणपतीचंच नाव आहे पण त्याला वेगवेगळ्या अर्थाने ज्यावेळी संबोधलं जातं त्यावेळी तिथं बहुव्रीही समाज असतो. फॉर एक्झाम्पल शंकर. शंकराचं नाव नीळकंठ आपण म्हणतो. नीळकंठ म्हणजे काय? निळा ज्याचा कंठ आहे असा तो म्हणजेच नीळकंठ म्हणजेच शंकर. जर शंकर नावासाठी नीळकंठ वापरतो, गणपती नावासाठी गणेश, लंबोदर अशी जी नावं आपण वापरतो तर त्यावेळी जो समास तयार होतो त्याला बहुव्रीही समास म्हणतात. सामूस 7 असेल तर त्या मातीची प्रतिक्रिया उदासीन असते, न्यूट्रल. त्यानंतर चुकीचा क्रम कोणता ओळखा. म्हणजे हा परत रिझनिंगचाच क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते शेती व्यवसाय उद्योगाचा घटक आहे? सर्वच. म्हणजे केवळ विपणन, प्रक्रियीकरण, उत्पादन हे शेती व्यवसायाचे घटक आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? चप्पल उत्पादन. सिंचनाची गरज ह्याद्वारे काढली जाऊ शकते. WR = IR + ER + S. ह्या सूत्राद्वारे आपण सिंचनाची गरज काढू शकतो. सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो? साधा वर्तमान काळ. युनिव्हर्सल थिंग्स असतात त्या नेहमी साध्या वर्तमान काळात असतात. युनिव्हर्सल थिंग्स कोणत्याही काळात जर वाटत असल्या तसं त्याचा आपल्याला जाणवत असला, भास होत असला तरी देखील त्या साध्या वर्तमान काळातच असतात. टिंबटिंब याची लागवड सहसा कठीण काष्ट कलमाद्वारे केली जाते. द्राक्षाची लागवड कठीण, हार्डवुड कटिंग. 169. Read the sentence carefully and choose the option that has an error in it. Economics are a very easy subject to study. याच्यातला आपल्याला एरर कोणता आहे? आर. इकॉनॉमिक्स इज असतं. रिकाम्या जागी परत हा रिझनिंगचा क्वेश्चन आलेला आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आय डॅश डॅश विथ माय फादर लास्ट नाईट. आय स्पोक विथ माय फादर. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भित्तिचित्रे वारली पेंटिंग. कुठे आहात वारली पेंटिंग? ठाणे. Choose the option that best explain the highlighted expression. You must not be afraid to speak your mind. To speak your mind चा अर्थ काय असं विचारलं त्यांनी. To speak exactly what in your mind. म्हणजे जे मेंदूत आहे तेच ओठावर असतं. म्हणजे आपल्या ज्या डोक्यात जो विचार चालू असतो त्याच्याबद्दलच आपण बोलतो त्यावेळी आपण शब्दप्रयोग वापरतो स्पीक युअर माइंड. सहकुटुंब या समासाचा प्रकार कोणता? सहकुटुंब बहुव्रीही समास आहे हा देखील. खालीलपैकी कोणती कीड फक्त भाताच्या शेतीतील आहे? तांदळातील पिवळा खोड किडा ही फक्त भाताच्या शेतीतच ही कीड आपल्याला पाहायला मिळते.
नंतर ज्या मातीचे ओल्या अवस्थेतील वजन 225 ग्रॅम असेल आणि कोरड्या अवस्थेतील वजन 200 ग्रॅम असेल, त्या मातीमध्ये वजनाच्या तुलनेत किती टक्के आर्द्रता आहे? तर 12.5%. आपण आर्द्रता नेहमी आपण 100शी टक्केवारीमध्ये काढतो आणि टक्केवारीचे युनिट 100% पर्यंत असतं. तर 225 ग्रॅम जर ओल्या मातीचं वजन आहे आणि कोरड्या मातीचं वजन 200 ग्रॅम आहे, तर जर 200 ग्रॅम मातीला 25 ग्रॅम जर पाण्याचं वजन येत असेल, म्हणजे आर्द्रतेचं वजन 25 ग्रॅम, तर 100ला किती? किंवा जर टक्केवारी काढली तर आपल्याला 12.5 हे उत्तर येऊन जाईल. झाडाचे विशिष्ट भाग यथायोग्य प्रमाणात कापणे याला काय म्हणतात? छाटणी म्हणतात. सामान्यतः मातीतील कर्बनत्र गुणोत्तराचे प्रमाण CN रेशो 10 ते 12 असतो. डॅपॉक पद्धतीने विकसित केलेल्या रोपमळ्यात टिंबटिंब दिवसांनी रोपटी प्रतिरोपणासाठी तयार होतात. हा वारंवार क्वेश्चन आलाय. डॅपॉक मेथड 14 दिवसात. तर मला आता तुम्ही कमेंट करून सांगायचं की डॅपॉक मेथड आहे ती कोणत्या पिकामध्ये वापरली जाते. हे कीटकनाशक रचनेचे प्रकार आहेत. वरीलपैकी सर्व WPEC आणि भुकटी हे तिन्ही पण कीटकनाशक जे असतात वेगवेगळ्या फॉर्म मध्ये त्याचे प्रकार आहेत. 181 इकॉरिसाइड हे कीटकनाशक टिंबटिंबचा नाश करते. कोळी आणि गोचिडचा नाश. इकॅरिसाइड हे कीटकनाशक कोळी आणि गोचिड या कीटकनाशकांचा नाश करते. तिळाच्या फळाला साधारणपणे काय म्हणतात? कोश किंवा कॅप्सूल म्हणतात. Choose the correct form of tense for the given sentence. I come from Kerala. Where dash dash from? Do you come from? Okay. Do you come from? I come from Kerala. Where do you come from? असं त्याचं उत्तर. जिस्मॅनियम मल्टीफ्लोरम हे व्यवहारात टिंबटिंब ह्या नावाने ओळखले जाते. कुंद. खुरदने समृद्ध असलेले कंपोस्ट टिंबटिंबचे मिश्रण करून अधिक समृद्ध करतात. रॉक फॉस्फेट. 4150 हा परत मॅथचा क्वेश्चन आहे. मसुराचे शास्त्रीय नाव काय आहे? लेन्स क्युलिनॅरिस. लेन्स क्युलिनॅरिस. ज्याचे शरीर, डोकं, छाती आणि पोट यामध्ये विभागलेले असते आणि ज्यांना पायांच्या 3 जोड्या आणि पंखाच्या 2 जोड्या असतात त्यांना कीटक म्हणतात. मातीच्या कणाची घनता ही स्थिर घनतेपेक्षा कशी असते? किती असते? जास्त असते. प्रत्येक चरणात 14 अक्षरे असल्यास पुढीलपैकी कोणता वृत्त मानावा? वसंत तिलका. आईने बाळास झोपविले या वाक्यातील प्रयोग कोणता? भावे प्रयोग. 19 जुलै 1969 रोजी टिंबटिंब बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 14 बँकांचे. तर परत एकदा तुम्ही कमेंट मध्ये मला सांगायचं की नंतर 6 बँकांचं जे राष्ट्रीयकरण झाले ते किती साली झाले. हरभऱ्यामध्ये निपिंग करण्याचे उद्दिष्ट असते फांद्यांची संख्या वाढवणे. फांद्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण निपिंग करत असतो हरभऱ्यामध्ये. उसाच्या कांड्यांना गरम पाण्यात बीज प्रक्रिया केली जाते. का केली जाते? तर बीजामुळे उत्पन्न होणारे आजार नियंत्रित राहतात. म्हणजे सीड बॉर्न डिसीज असतात ते जर नियंत्रित ठेवायचे असतील तर आपण गरम पाण्याची ट्रीटमेंट देतो उसाला. मातीच्या कोणत्या कणाची स्थूल घनता सगळ्यात जास्त असते? वाळूमध्ये स्थूल घनता सगळ्यात जास्त असते. साहित्य अकादमीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली. साहित्य अकादमीचे मुख्यालय नवी दिल्लीला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने चिंचेचा कोणता वाण प्रसिद्ध केलाय? प्रतिष्ठान. खालीलपैकी कोणता एक पारंपरिक शिक्षण पद्धत आहे? नाटक ही पारंपरिक शिक्षण पद्धत आहे. नाटकाचा उगमच लोकांमध्ये अवेअरनेस उत्पन्न करण्यासाठी आणि समाजाचं प्रबोधन करण्यासाठी झाला होता. सो एक पारंपरिक शिक्षण पद्धत म्हणून नाटकाकडे बघितलं जातं. भारत एक द्वीपकल्प आहे कारण तो टिंबटिंब बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलाय भाग, म्हणून त्याला द्वीपकल्प म्हणतात. आणि जर 4 बाजूंनी पाण्याने वेढला असेल तर त्याला बेट म्हणतात. रुंद संच आणि सरी पद्धत टिंबटिंबसाठी सुयोग्य असते. तर सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, लास्ट अँड बेस्ट. रुंद संच आणि सरी पद्धत काळ्या मातीसाठी बेस्ट असते. तर मित्रांनो या ठिकाणी आपला क्वेश्चन पेपर संपलेला आहे. तर तुमच्या काही क्वेरीज असतील याच्याबद्दल तर कमेंट करू शकताय. आणि जर अजून मी बाकीचे क्वेश्चन पेपर ही साइड बाय साइड अपलोड करत जाईन. तुमच्या प्रतिसादावरती डिपेंड आहे.
महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, तेच वाक्य मी परत बोलतोय. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना याचा फायदा झाला पाहिजे ॲग्रिकॉसला, आणि हेच एक उद्दिष्ट समोर ठेवून जे काय व्हिडिओज वगैरे आहे ते बनवण्याचा प्रयत्न करतोय मी. हा प्रयत्नच आहे, जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न माझ्याकडे नेहमीच होत राहील. तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. धन्यवाद.